To my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study second part of fourth lesson from the diary of Anne Frank. Let's study. Dearest Kitty, our entire class is cracking in its boots. The reason, of course, is the forthcoming meeting in which the teacher decide who will move up to the next form and who will be kept back. आणि मग ही जी या लेसनमधल्या ज्या लेखिका आहेत, ऑथर ज्या आहेत, त्या सांगतायत की ॲने फ्रँक सांगतायत की कशा पद्धतीने तिच्या मैत्रिणीला, किटी म्हणजे काय डायरीचं नाव आहे, की आमची एक मीटिंग होणार होती आणि टीचर आता डिसाईड करणार होते की कोण पुढच्या क्लासमध्ये जाणार आहे आणि कोण फेल होणार आहे, कोण पास होणार आहे. ओके, सो हाफ ऑफ द क्लास इज मेकिंग बेट्स. Gian and I laugh ourselves silly at the two boys behind us. आणि मग त्या सांगतात की कशा पद्धतीने ते सांगते की जियन आणि माझी मैत्रिणी मी हसत होते की कशा पद्धतीने दोन मुलं आमच्या मागे राहणार आहेत. सियन अँड जॅक्स हू हॅव स्टेक देअर एंटायर हॉलिडे सेविंग ऑन देअर बेड. आणि काहींनी तर पैंजा लावल्या होत्या संपूर्ण हॉलिडेमध्ये की कोण कशा पद्धतीने किती पास होणार आहे, पुढच्या फॉर्ममध्ये जाणार आहे, कोण फेल होणार आहे. फॉर मॉर्निंग टू नाईट इट्स यू आर गोइंग टू पास. नो आय एम नॉट. येस यू आर. नो आय एम नॉट. इवन जीज प्लेनिंग ग्लान्सेस अँड माय अँग्री आउटब्रस्ट कांट काम देम डाऊन. आणि मग आम्ही एकमेकांना असं म्हणायचो मित्रमैत्रिणी की तू पास होणार आहेस, मी नापास होणार आहे, किंवा माझ्यामध्ये मी आता ते पुढच्या फॉर्ममध्ये पुढच्या क्लासमध्ये जाणार नाही आहे. आणि एकमेकाला आम्ही असं सांगत होतो आणि एकमेकाला जो कोणी म्हणतो आहे मी नापास होईल किंवा पुढच्या क्लासमध्ये जाणार नाही, त्याला शांत करण्याचाही आम्ही धीर देण्याचाही प्रयत्न एकमेकाला करत होतो. If you ask me, there are so many dummies that about a quarter of the class should be kept back. But the teachers are the most unpredictable creature on the earth. आणि आम्हाला कधी तुम्ही जर मला विचारलं की आम्हाला असं वाटायचं की जवळपास क्वार्टर म्हणजे जवळपास 25-100पैकी जवळपास मुलं हे मागे ठेवले जातील, पुढच्या क्लासमध्ये देणार नाहीत. परंतु टीचर माहिती आहेत की ज्याला आपण अनप्रेडिक्टेबल, पुढं भविष्य आपण कथन करू शकत नाहीत, असा हा प्राणी आहे या भूतलावरचा. आय एम नॉट सो वरीड अबाउट माय गर्लफ्रेंड्स अँड माय सेल्फ विल मेक इट. द ओनली सब्जेक्ट आय एम नॉट शुअर about is math. Anyway, all we can do is wait. Until then, we keep telling each other not to lose heart. पण मला पण माझ्या मैत्रिणीचा मग किंवा मला एका विषयाची काळजी नेहमी वाटायची, ती होती मॅथची. परंतु आम्ही एकमेकांना सांगत होतो की आपण आपला जो विश्वास आहे, ज्या आशा आहेत त्या सोडायच्या नाही आहेत. आय गेट अलॉंग प्रिटी वेल विथ ऑल माय टीचर्स. देर आर 9 of them, 7 men, 2 women. Mr. Kessing, the old foggy who teaches maths, was annoyed with me for ages because I talked so much. आणि मग ते सांगतात की माझे जे संबंध आहेत किंवा माझ्या शिक्षकांशी अतिशय चांगले होते. आमच्या शिक्षकांमध्ये 9 शिक्षक होते, त्याच्यातील 7 हे पुरुष होते, 2 स्त्रिया होत्या, त्यापैकी एक केसिंग होते. आणि ओल्ड फॉगी मीन्स काय, फॉगी इज ओल्ड फॅशन पर्सन, की जुन्या पद्धतीचे विचार करणारे एक शिक्षक आमचे मॅथचे होते, केसिंग. आणि ते माझ्यावर रागवायचे कारण मी खूप बोलायचे. आफ्टर सेव्हरल वॉर्निंग ही असाइन मी एक्स्ट्रा होमवर्क अँड एसे ऑन द सब्जेक्ट अ चॅटरबॉक्स. अ चॅटरबॉक्स, what can you write about that? I would worry about that later. I decided. I jotted down the title in my notebook, tucked it in my bag and tried to keep quiet. आणि मग मी जास्त बोलत असल्यामुळे माझे जे शिक्षक होते त्यांनी मला एक एसे लिहायला लावला. तो विषय होता चॅटरबॉक्स. चॅटरबॉक्स म्हणजे जो खूप बोलणारा बॉक्स आहे तो. आणि मग मी तो माझ्या वहीमध्ये ते नोट डाऊनही केलेलं आहे आणि नंतर मी ती वही माझ्या बॅगमध्ये ठेवलेली आहे. दॅट इव्हिनिंग आफ्टर आय हॅड finished the rest of my homework, the note about the essay caught my eye. I began thinking about the subject while chewing the tip of my fountain pen. Anyone could ramble on and leave big spaces between the words, but
The trick was to come up with the convincing argument to prove the necessity of talking. Ramble on means talk or write aimlessly for long. आणि मग मी घरी गेल्यानंतर ज्यावेळेस माझं होमवर्क पूर्ण केलं त्यावेळेस मी विचार करायला लागले. सारखं माझ्या डोळ्यासमोर यायचं की कशा पद्धतीने मला जो सब्जेक्ट दिलेला आहे, जो फाउंटेन पेन होता, तो तुम्ही तोंडामध्ये त्याचा टीप घालून विचार करत होते. एमलेसली मी असं विचार करत होते. काही माझ्याकडे असं ठराविक असं माझं काही ध्येय नव्हतं, परंतु मला तो विचार डोक्यामध्ये होता की मी या विषयावर काय लिहू शकेल. आणि मग मी त्या माझ्या ज्या शब्द मी जे लिहित होते त्याच्यामध्ये थोडं स्पेस जागा हे ठेवत होते. निरर्थक, त्याला काही अर्थ नव्हता. आणि माझ्याशी मी एक आर्ग्युमेंट करत होते की कशा पद्धतीने बोलणं हे गरजेचं आहे. I thought and suddenly I had an idea. I wrote the 3 pages Mrs. Casing had assigned me and was satisfied. I argued that talking is a student's trait and that I would do my best to keep it under control. आणि मग मला एक विचार आला की जे मिस्टर केसिंगने मला जो सांगितलं होतं की मी त्याच्यावर असं माझं मत मांडलं की बोलणं हा विद्यार्थ्यांची एक वैशिष्ट्य आहे. ट्रेट म्हणजे काय? वैशिष्ट्य आहे. आणि आय वुड डू बेस्ट टू कीप इट अंडर कंट्रोल. आणि ते कंट्रोल करण्यासाठी मी माझ्या पद्धतीने चांगला प्रयत्न करते. बट दॅट आय वुड नेवर बी एबल टू क्युअर माय सेल्फ ऑफ द हॅबिट सिन्स माय मदर टॉक्ड ॲज मच ॲज आय डिड इफ नॉट more that there is not much you can do about inherited traits. आणि बोलणं हा जो वैशिष्ट्य आहे ते मला माझ्या ऐकून मिळालेले आहेत, कारण आई माझी खूप बडबड करते. इनहेरिटेड ट्रेट म्हणजे क्वालिटी असते एखादी जी क्वालिटीज दॅट वन गेट्स फ्रॉम वन पॅरेंट्स, आपल्या आईवडिलांकडून येत असते. मिस्टर केसिंग हॅड अ गुड लाफ ॲट माय आर्ग्युमेंट्स, बट वेन आय प्रोसीडेड टू टॉक माय वे through the next lesson, he assigned me second essay. आता मी ज्यावेळेस माझा पहिला आर्ग्युमेंट माझ्या शिक्षकांना सादर केलं की बोलणं हा विद्यार्थ्याचा गुणधर्म आहे आणि तो माझ्या ऐकून मिळाला, त्यावेळेस ते खूप माझे शिक्षक माझ्यावर हसले आणि त्यांनी मला दुसरा पुन्हा एकदा काम हे दिलेलं आहे. सेकंड एसे लिहायला आहे. दिस टाईम इट वॉज सपोज टू बी ऑन एनकरेजेबल चॅटरबॉक्स. आय हँडेड इट इन and Mr. Casing had nothing to complain about for 2 whole lessons. However, during the 3rd lesson, I finally had enough. Annie Frank, as punishment for talking in class, write an essay entitled Quack, 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 said Mr. Chatterbox. आणि मग मला दुसऱ्यांदा एक लेसन दिला, इनकॉरिजिबल चॅटर्स. इनकॉरिजिबल मीन्स समथिंग दॅट कॅनॉट बी करेक्टेड, जे बदलू शकत नाही आपण, तो असा बोलणारा हा बॉक्स आहे, त्याच्यावर आता लिहायला सांगितलेला आहे. आणि मग नंतर मिस्टर कॅसिंगने तो माझ्याकडे सांगितलं की तुला आता हे एनकरेजेबल चॅप्टर्स बॉक्सवर लिहायचं आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की ही मुलगी खूपच वर्गामध्ये बडबड करत आहे आणि म्हणून मला त्यांनी पनिशमेंट दिली आहे की तू हे आणखीन एक एसे लिहायचं आहे ज्याच्यामध्ये क्वॅक 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 अशा पद्धतीने हा आवाज तू सारखं करत असते. आणि तिला ते म्हटलेले आहेत मिस्ट्रेस चॅटरबॉक्स. बोलणारी ती पहा, हे शिक्षक आहेत आणि ॲनी फ्रँक आहे. बाकीचे सगळे मुलं हसत आहेत की वर्गामध्ये ही मुलगी बडबड करते आणि शिक्षक तिला मात्र खवळत आहेत. द क्लास रोअर. आय हॅड टू लाफ टू, दो आय नियरली exhausted my ingenuity on the topic of chatterbox. It was the time to come up with something else, something original. आणि नंतर मी विचार करू लागले. मी सुद्धा खूप वर्गामध्ये क्लाससुद्धा मला शिक्षकानंतर गोंगाट करू लागला, आवाज करू लागला. मी सुद्धा त्याच्यावर हसले. आणि आता इंजेन्युटी हा एक शब्द आहे, ओरिजिनॅलिटी ज्याला म्हणूया आपण. मी पण त्या चॅटरबॉक्सवर लिहिणार असं ते सांगतायत. आणि मग ते जी मुलगी आहे ॲनी, मग तिने सांगितलेलं आहे की आता वेळ आलेला आहे की मी याच्यावर काहीतरी ओरिजिनल काहीतरी लिहिणार आहे. माय फ्रेंड सॅनी, हुज गुड ॲट पोएट्री, ऑफन टू हेल्प मी राईट द एसे फ्रॉम बिगिनिंग टू एंड इन वर्स अँड आय जम्प्ड फॉर जॉय. मग माझी मैत्रीण होते सॅनी, तिची मी मदत घेतली, जिला खूप चांगल्या पद्धतीने पोएट्री लिहितात होते. आणि मग मी कवितेमधून माझे जे निबंध मला दिला होता तो मी पूर्ण करणार आहे. मिस्टर केसिंग was trying to play a joke on me with this ridiculous subject, but I make sure the joke was on him. आणि मग जे माझे शिक्षक माझ्यावर नेहमी
माझ्यावरती जोक करायचे की खूप असा कोणता हास्यास्पद विषय मला लिहायला दिलेला आहे आणि त्याच्यावर माझ्यावर जोकही ते करायचे. आय फिनिश्ड माय पोएम अँड इट वॉज ब्युटिफुल. इट वॉज अबाउट अ मदर डक and a father's son with the three baby ducklings who were beaten to death by the father because they quacked too much. आणि मग पोहेममधून त्यांनी विचार व्यक्त केलेले आहेत की डक आहे, बदक आहे, स्वॅन, हंस आहे, त्यांच्या काही 3 बेबीज पण आहेत आणि ते नेहमी आवाज करत असतात म्हणून वडिलांनी त्यांना मारलेलं आहे, खूप सारलेलं मारलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू झालेला आहे. लकीली मिस्टर केसिंग टूक द जोक द राईट वे. ही read the poem to the class, adding his own comment, and for several other classes as well. Since then, I've been allowed to talk and haven't been assigned any extra homework. On the contrary, Mr. Casing's always making jokes these days. आणि नंतर हा डक आणि डकलिंगचा जोक सांगितल्यानंतर त्यांनी तो अतिशय चांगल्या पद्धतीने माझे विचार हे घेतलेले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी कोणताही कमेंट माझ्यावरती केलेलं नाही आणि मला कोणतं एक्स्ट्रा काम पण दिलेलं नाही. परंतु मिस्टर केसिंग जोक मात्र हे वर्गामध्ये नेहमी करत असत. सो युअर्स ॲनी अँड एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द डायरी ऑफ अ यंग गर्ल विथ अ स्लाईट अडॅप्शन. याच्यामधून हा घेतलेला हा एक एक्स्ट्रॅक्ट होता, उतारा होता. अशा पद्धतीचा सेकंड पार्ट आपण हा पाहिलेला आहे. सो थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.